17 एप्रिलचा दिवस संसदेतील राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला. सरकारकडे बहुमत असूनही 131वे संविधान दुरुस्ती विधेयक मंजूर होऊ शकलं नाही आणि सरकारला संसदेत मोठा राजकीय धक्का बसला. 2/3 विशेष बहुमताची अट पूर्ण न झाल्यामुळे हे विधेयक अडकलं. नेमकं काय घडलं? सरकारकडे पुरेसं संख्याबळ असूनही पराभव का झाला? आणि या निर्णयामागचं खरं राजकीय गणित काय आहे? नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहताय आवाज इंडिया मराठी. तर बघूयात आमचा स्पेशल रिपोर्ट. मोदी सरकारला धक्का, महिला आरक्षण आणि पुनर्रचना विधेयक लोकसभेत नामंजूर. संसदेत महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर सरकारला अपेक्षित 2/3 बहुमत मिळू शकलं नाही. एकूण 528 सदस्यांनी मतदान केलं, पण आवश्यक 352 मतांच्या तुलनेत सरकारला फक्त 298 मतं मिळाली. त्यामुळे 54 मतांनी विधेयक अडकलं. संविधान दुरुस्ती असल्यामुळे साध्या बहुमताने हे विधेयक मंजूर होऊ शकलं नाही. हीच मुख्य अडचण ठरली. या मतदानात विरोधकांची एकजूट निर्णायक ठरली. इंडिया आघाडी आणि काही प्रादेशिक पक्षांनी या विधेयकाला विरोध करत यामागे परिसीमनचा मागचा दरवाजा असल्याचा आरोप केला. म्हणजेच महिला आरक्षणाच्या नावाखाली मतदारसंघाची पुनर्रचना करून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. काँग्रेस नेता प्रियंका गांधी यांनी सरकारवर टीका करत महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी उन्नाव, हाथरस आणि मणिपूर सारख्या घटनांचा उल्लेख करत केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष कृती करण्याची गरज असल्याचं म्हटलंय. दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी विधेयकावर टीका करत अनफेअर विजयासाठी डिलिमिटेशन बिल असा आरोप केलाय. त्यांच्या मते महिलांच्या नावाखाली जागा वाढवून राजकीय समीकरण बदलण्याचा प्रयत्न होता. नमस्कार। सबसे पहले तो मैं ये कहना चाहूँगी कि कल जो हुआ वो लोकतंत्र के लिए एक बहुत बहुत बड़ी जीत रही। जो सरकार की साजिश थी संघीय ढांचे को बदलने की, लोकतंत्र को कमज़ोर करने की, उसको हराया गया, उसको रोका गया। ये संविधान की जीत थी, देश की जीत थी और विपक्ष की एकता की जीत थी। और वो साफ साफ सत्ता पक्ष के नेताओं के चेहरों पर दिख रही थी, आप सबने भी देखा होगा। देखिए, गृह मंत्री जी और प्रधानमंत्री जी का भाषण सुन रही थी। कई बार दोनों ने अलग अलग मौक़ों पर अपने भाषण में कहा कि आप लोग अगर इसके साथ सहमत नहीं होंगे तो आप कभी यहाँ नहीं बैठ सकते, आप कभी सत्ता में नहीं आ सकते, आप कभी जीत नहीं सकते। और इससे बहुत साफ हो गया कि इनकी मंशा क्या थी। हम सब थोड़ा चौंके हुए थे कि अचानक ये सत्र बुलाया जा रहा है, विधानसभा चल रहे हैं 2 प्रदेशों में, अभी अचानक बुलाया जा रहा है, बड़ी जल्दबाजी की जा रही है। किसी को मालूम नहीं था एक दिन पहले तक कि क्या आने वाला है, मसौदे में क्या होगा। मसौदा सार्वजनिक करते हैं सिर्फ एक दिन पहले, ताकि हमें समय भी नहीं मिलता। तो हम सब सोच रहे थे कि ये सब क्या हो रहा है और क्यों हो रहा है। मेरे ख्याल से पूरी साजिश जो रची गई षड्यंत्र की तरह, कि किसी न किसी तरह से हमें सत्ता में रहना है। अगर अभी नहीं किया जाएगा तो 2029 तक जो ये करना चाह रहे हैं परिसीमन 2011 के जनगणना के आधार पर, वो नहीं ख़त्म हो पाएगा। तो ये सब करने के लिए एक तरह से प्लान बनाने के लिए कि परमानेंटली हम सत्ता में कैसे रह सकते हैं और कैसे करें, महिलाओं का इस्तेमाल करके महिलाओं के नाम पर हम आरक्षण लें। अगर ये लोग सहमत होंगे, पारित हो जाएगा तो एक तरफ हम ये कर लेंगे, दूसरी तरफ से हमें सारी स्वतंत्रता मिल जाएगी कि काट पीट भी करिए सीटों में, किसी तरह से भी आप परिसीमन करा दीजिए। 2011 के जनगणना के आधार पर होगा तो जाति जनगणना का भी कोई उनको रिकॉग्निशन नहीं लेना पड़ेगा। तो ये साफ है कि उन्होंने सोचा चलो पारित हो जाएगा तो जीत, पारित नहीं होगा तो हम हर नेता के सामने, बाकी पार्टियों को
महिला विरोधी कहकर महिलाओं के मसीहा बन जाएंगे। मोदी है तो मुमकिन है ही आता दंतकथा झाली। फार तर आता मोदी है तो नमकीन है, हे नमकीन भाषणं करतात आणि त्यांचीच लोक जीभ चाटत टाळ्या वाजवतात। जे बिल अमित शहानी आणलं ते बहुतेक नरेंद्र मोदींना अपमानित करण्यासाठी आणलं की काय। 2/3 मेजॉरिटी आम्ही जमा करू शकत नाही। स्वतः भारतीय जनता पक्षाकडे स्वतःचं बहुमत नाही। अशा वेळेला महिला आरक्षणाच्या नावाखाली एक भोंदू बिल लोकसभेत आणलं। त्यांचा मूळ उद्देश हा महिलांना आरक्षण वगैरे देण्याचा अधिकार, हक्क, भावना वगैरे अशा काही नव्हता, तर 543 जागा वाढवून फक्त 850 करायच्या आणि सत्तेचा अमरपट्टा कायम बांधून सतत विजय प्राप्त करत राहायचं। याशिवाय अमित शहा आणि त्यांच्या लोकांचा कोणताही हेतू नव्हता। बेकायदेशीर पद्धतीनं विजय मिळवायच्या संदर्भातलं हे बिल होतं। डिलिमिटेशन, बरं का, आदित्य ठाकरे यांनी सांगितलं की हे डिलिमिटेशन बिल फॉर अनफेअर व्हिक्टरी, डिलिमिटेशन बिल फॉर अनफेअर व्हिक्टरी म्हणजे बेकायदेशीर पद्धतीनं भविष्यात विजय मिळवता यावे त्या पद्धतीचं डिलिमिटेशन करून 850 जागा वाढवायच्या महिलांच्या नावाखाली। यापेक्षा या बिलाचा कोणताही हेतू नव्हता। या निमित्तानं देशामध्ये उत्तर विरुद्ध दक्षिण असा संघर्ष पेटवायचा होता। या निमित्तानं त्यांना पुरुष विरुद्ध महिला असा संघर्ष पेटवायचा होता। या निमित्तानं त्यांना आम्हीच एकमेव महिलांचे तारणहार हा नॅरेटिव्ह सेट करायचा होता। जर ते खरोखरच महिलांचे तारणहार असतील तर 2023ला जे महिला आरक्षण विधेयक आम्ही सगळ्यांनी मंजूर केलेलं आहे त्यातल्या 543 जागांमध्ये नरेंद्र मोदी यांनी महिलांना 33% आरक्षण द्यायला काहीच हरकत नव्हती। आमची सगळ्यांची तयारी होती। माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी त्याला पाठिंबा दिला, सगळ्यांनी पाठिंबा दिला। पण ते न करता भारतीय जनता पक्षातील पुरुष खासदारांच्या आणि पुरुष नेत्यांच्या जागा वाचायला पाहिजेत यासाठी 850 जागा करण्याचं हे षडयंत्र होतं। ते संसदेमध्येच लोकशाही मार्गानं उधळून लावलं। हे ढोंग आणि ही भोंदूगिरी महिलांच्या नावावरची शोषण भाजप करते जे महिलांच्या नावाखाली, त्याचा आम्ही पर्दाफाश केला। लोकसभा सदस्य संख्या 543 वरून 850 करण्याचा प्रस्ताव या विधेयकाचा मुख्य भाग होता। अनेक पक्षांना भीती होती की यामुळे राजकीय समतोल बिघडेल आणि त्यांचे प्रतिनिधित्व कमी होईल। गेल्या काही वर्षात अनेक मोठी विधेयकं सहज पास झाली होती। त्यामागे विरोधकांची विभागणी आणि काही वेळा सदस्यांचे सभागृहातून वॉकआउट हे कारण होतं। तसेच काही कायदे मनी बिल म्हणून आणल्यामुळे राज्यसभेतील विरोध प्रभावी ठरला नाही। 2023 मधील महिला आरक्षण विधेयक सहज पास झालं कारण त्याची अंमलबजावणी पुढे ढकलण्यात आली होती। मात्र 2026च्या प्रस्तावात तातडीने अंमलबजावणी आणि लोकसभा विस्तार यांचा थेट संबंध जोडल्याने राजकीय वाद निर्माण झाला। या विधेयकाचा पराभव हा केवळ आकड्यांचा नव्हता, तर राजकीय गणित, विरोधकांची एकजूट आणि विश्वासाच्या अभावाचा परिणाम होता। सरकारकडे बहुमत असलं तरी संविधान बदलण्यासाठी लागणारे विशेष बहुमत किती कठीण असतं हे या घटनेने पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे। आजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूया नवीन बातम्यांसह। तोपर्यंत बघत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा।